श्री स्वामी समर्थ अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी मल्हारराव वाचिया म्हणी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उंचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयांसी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन न हाती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतींसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी. महिन्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले. मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकीत हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊनी बडोद्यांसी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा अमरराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटीत स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी. लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतांसी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला. मल्हारराव वावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमन सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवन्तु.